झोया मरीन बोट बांधणी प्रकल्पाच्या माध्यमातून 200 स्थानिक युवकांना रोजगार। रेडी बंदर व आरोंदा जेटीसह ताज पंचतारांकित प्रकल्प ही लवकरच मार्गी। तळवणे झोया मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडच्या भव्य जहाज बांधणी प्रकल्पाचे भूमिपूजन। सिंधुदुर्ग जिल्ह्यात औद्योगिक प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा व या जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढावे हे स्वप्न काही वर्षापूर्वी माजी मुख्यमंत्री व या जिल्ह्याचे पालकमंत्री नारायण राणे साहेब यांनी पाहिले। ते स्वप्न प्रत्यक्ष साकार करण्याचे काम पालकमंत्री म्हणून मी सुरू केले आहे। त्याची मुहूर्तमेढ आज रोवली जात आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला एक नवी दिशा देणाऱ्या आणि रोजगाराच्या विपुल संधी निर्माण करणाऱ्या झोया मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड च्या भव्य जहाज बांधणी प्रकल्पाच्या माध्यमातून 200 बोटी बनवण्याचं काम तळवणे गावात होणार असून स्थानिक 200 युवक युवतींना याच भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतील। रिव्हर्स मायग्रेशनची ही सुरुवात असून आरोंदा जेटी व रेडी बंदर तसेच ताज पंचतारांकित प्रकल्प देखील लवकरच मार्गी लागणार असून आता विरोधाला थारा न देता येथील लोकांनी विकासाची सवय लावून घेऊन आशावादी होऊन विकासाला साथ द्यावी असे आवाहन राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी केले। सावंतवाडी तालुक्यातील तळवणे गावात झोया मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडच्या भव्य जहाज बांधणी प्रकल्पाचे भूमिपूजन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी ते बोलत होते। या प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, माजी आमदार राजन तेली यांनी मनोगत व्यक्त केली। माजी सभापती संदीप नेमळेकर यांनी सावंतवाडी तालुक्यातील तळवणे गावात प्रकल्प आणल्याबद्दल ऋण व्यक्त केले। झोया मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने या ऐतिहासिक आणि औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाच्या प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्यास मत्स्य व्यवसाय बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, माजी आमदार राजन तेली, झोया मरीनचे संचालक जॉन फर्नांडिस, सूरज देवारिया, डॉक्टर निलेश बाणवलीकर, युवराज लखमराजे भोसले, आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर, सभापती सुस्मिता जाधव, उपसभापती गौरव मुळीक, जिल्हा परिषद सदस्य अपर्णा सातोसकर, माजी जिल्हा परिषद सदस्य शर्वाणी गावकर, माजी उपसभापती संदीप नेमळेकर, पंचायत समिती सदस्य स्नेहा कांबळे, तळवणे सरपंच गोविंद केरकर, उबाटा शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख बाबूराव धुरी, शेखर गावकर, सिद्धेश कांबळी आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते, अधिकारी, तळवणे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। नंबर 1 निर्धार न्यूज।